रत्नपारखींच्या कुटुंबात सध्या एक वेगळाच ट्रॅक सुरू आहे, ज्यामुळे आभाळ मायावर एक संकट येणार की काय असं वाटतंय आणि रत्नपारखी कुटुंबात वादळ निर्माण होणार आहे. सो चला तर ह्याच निमित्ताने खास अभिलाषानेच आपल्या भेटीला आणलेत रत्नपारखी कुटुंबातले पुरुष सदस्य. पाहूया ते काय म्हणतायत ते. नमस्कार, मी दीप्ती केतकर, म्हणजेच तुमची लाडकी अभिलाषा. आणि तुम्ही सध्या आहात मला सासू हवीच्या सेटवर. इथे माझ्यासोबत माझे सासरे आणि माझे मिस्टर आणि माझे 2 दीर आहेत. सध्या आभाळ मायेवर एक खूप मोठं संकट ओढवलंय. ते माझ्या हिशोबाने तर माझ्यामुळे काहीच नाही झालंय. म्हणजे ते फुलाबरोबर मी जे केलं बाप्पाबरोबर ते माझ्यामुळे काही नाही झालंय या 3 भावांमुळे. तर आपण मोठ्या भावाला विचारूया, म्हणजेच माझ्या अहोंना. माफ करा. अहो, काय वाटतं तुम्हाला की तुम्ही जो निर्णय घेतला, तुम्ही विघ्नेशने आणि ऋषीने जो निर्णय घेतला बिझनेसला एक वेगळं कॉन्ट्रॅक्ट देण्याचा आणि एक सपोर्ट देण्याचा, त्याच्यामुळे तुमची छान वाढ होईल बिझनेसमध्ये, तर ते काय वाटतं तुम्हाला त्याच्यावर? आणि तुमच्यामुळे जी सिच्युएशन आली आहे आभाळ मायेवर, आबांवर, या फॅमिलीवर, काय म्हणायचं आहे तुम्हाला याच्यावर? कसं आहे, काही मोहाचे क्षण असतात आणि त्यावेळेस जर आपण योग्य निर्णय घेतला सगळ्या गोष्टी चाचपडून पाहून, तर कदाचित तो मोह न राहता तो खरंच फायदा होऊ शकतो. पण आता काही गोष्टी दैवावर पण अवलंबून असतात. त्यामुळे यावेळेस दैवानी वेगळं वळण घेतलेलं आहे आणि थोडक्यात ते सगळं आमच्या अंगाशी आलेलं आहे. आणि ते काय झालंय, कसं झालंय, हे तुम्ही आमच्या मालिकेत मला सासू हवीमध्ये रोज बघतच असाल. पण आत्ता जे संकट आलंय त्याला कारणीभूत आम्ही तिघं आहोत, असं जरी अभिलाषा म्हणत असली तरी फक्त तिघंच नाही, तर नशीब पण थोडंफार कारणीभूत आहे. कारण ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण तरीही ते संकट आल्यानंतर आपल्या हातात काय आहे आणि आपण आता पुढे काय करू शकतो हे आम्हाला कळलं नाही 3 भावांना, किंवा कळत नाहीये. आणि त्याच्यामुळे तो मार्ग दाखवायला कोणीतरी आम्हाला हवंय आणि आमचे आबा तो मार्ग आम्हाला नक्कीच दाखवतील. नीट विचार केल्यावर लक्षात आलं की काही हरकत नाही आबा. हो आबा, दादा म्हणतोय ते बरोबर आहे. विघ्नेश, तुला मी विचार की तुला काय वाटतं? आता अहोंनी तर असं सांगितलं की म्हणजे ठीक आहे, सिच्युएशन आली, पण त्यासोबत त्यांनी की त्यांचं लक नव्हतं आणि तेव्हा नशीब साथ देत नव्हतं ह्याच्यावर टाकलं. पण तू इतका फर्म होतास या डिसिजनवर, इतका कन्व्हिन्स होतास, पण तरी आबांचं कुठे ना कुठे ऐकलं नाही. आणि आभाळ मायाची जी प्रथा आहे आणि जे संस्कार आहेत की नेहमी ही 3 मुलं आबांचं ऐकतात, आईचं ऐकतात, सगळ्याच गोष्टीत त्यांनी सपोर्ट केला आबांना. तुला काय म्हणायचं, तुझ्यामुळे कुठे ना कुठे हे अख्खं घर रस्त्यावर येणार आहे, पाळी आली आहे, काय म्हणायचं, तुला काय वाटतं? बहिणी, माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक बाई असते. तसं माझ्या सगळ्या अपयशामागे माझी कॅश आहे. म्हणजे ती आम्हाला भरीस पडते, कारण तिला पैशाची खूप हाव आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा विरोध केलेला की हे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला काही जमणार नाही, झेपणार नाही, कारण खूप बँक मोठी गॅरंटी मागते. तरी सुद्धा तिने मला भरीस पडलं की थोडी रिस्क घेतल्याशिवाय देर इज नो बिझनेस, आणि रिस्क घेतल्याशिवाय देर इज नो बिग प्रॉफिट. सो मी ती रिस्क घेतली, रादर सगळ्यांना कन्व्हिन्स केलं. आणि माझा मोठा भाऊ तसा हुशार आहे, तर त्यांनी कॅल्क्युलेटिव्ह ही रिस्क घेतली. आम्ही पण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतलेली. पण नशिबाचे खेळ आहेत, नशिबाने थोडी साथ दिली नाही. हां, आणि हे मान्य करायला लागेल की आबांच्या एक्सपिरियन्सला थोडंसं डावलून मी यावेळेस दोघा भावांना भरीस पडलं. पण शेवटी एक्सपिरियन्स काउंट्स. त्यामुळे आबांनी ह्या ज्या डिझास्टरमधनं आम्हाला बाहेर काढले ते त्यांच्या एक्सपिरियन्सनीच काढलेले. तर मी ॲक्च्युली आबांना विचारू इच्छितो की आबांना असं का वाटलं, बहिणी तुझ्या विथ युअर परमिशन, असं का वाटलं की हे कॉन्ट्रॅक्ट बरोबर नाही आहे, किंवा आम्ही जे धावपळ करतोय यशाच्या पाठीमागे, ती थोडीशी घौडदौड किंवा ती जे फास्ट धावणं आहे हे आजच्या पिढीसाठी योग्य नाही, असं का तुम्हाला वाटतं? कारण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आता पटकन मिळाली पाहिजे, आणि तुमच्या पिढीला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट प्रॉपरली आणि वेळेनुसार मिळाली पाहिजे, असं का वाटतं?
की जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुमचा धंदा वाढणार नाही. जर तुम्ही रिस्क न घेता धंदा करत राहिलात तर वर्षानुवर्ष त्याच चाकोरीमध्ये तेवढ्याच साईजचा, जर तुम्हाला तुमच्या धंद्याची व्याप्ती वाढवायची असेल, जर तुम्हाला काही मोठे टार्गेट्स अचीव्ह करायचे असतील, तर तुम्हाला रिस्क ही मार्केटमध्ये घ्यावीच लागते. आणि त्याप्रमाणे ही माझ्या मुलांनी घेतली. त्याच्यामध्ये वावगं काहीच नाही. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट ते विसरले की डिझास्टर मॅनेजमेंट नावाची एक मुद्दा असतो की समजा काही झालं असा एक विचार तरी मनामध्ये येऊन द्यायला लागतो. हे सगळं कागदावरती कसं आहे की बँक लोन देणार, मग इथून हे मटेरियल घेणार, मग तिथे प्रिंटमध्ये छापणार आणि मग ते इथे सप्लाय करणार. हे कागदावरती गणित खूप सोपं असतं. पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी जर एक ह्याच्यातला खेळा निसटला तर हा सगळा डोलारा कोसळू शकतो. तर ही जी डिझास्टर मॅनेजमेंट आहे जी बहुतेक वेळेला आपल्या सरकारकडेही नसते. म्हणजे आता उत्तराखंडमध्ये पूर आले, डिझास्टर मॅनेजमेंट नव्हती. आपल्याकडे CST वरती गोळीबार झाला, डिझास्टर मॅनेजमेंट नव्हती. 26 अकराचा पूर आला, त्याच्यानंतर माणसं जागी होतात. तर माझं म्हणणं एवढंच आहे, हे म्हणतात की जनरेशन गॅप, फक्त या डिझास्टर मॅनेजमेंटचा आधी ह्या समजा जर ह्यामध्ये काहीही आपत्ती आली तुमचं काय मत आहे तर ती आधीपासून गृहीत धरा, म्हणजे तुम्हाला खूप सेफ खेळता येतं. तुमच्या मनाची तयारी झालेली असते. तुम्हाला एकदम धक्का फक्त एवढंच म्हणणं आहे. आणि हा अनुभवातून आलेला शहाणपणा आहे. कारण आबांनी सुद्धा कधीतरी त्यांच्या ते जेव्हा या वयाचे असतील तेव्हा आबांनी पण कधीतरी असे फटके खाल्ले असतीलच. त्याशिवाय आबा हे असं बोलत नाहीत. फक्त मी हे सांगायचा प्रयत्न करतोय या तिघांनाही, पण ते ऐकत नाही. काय करणार. आणि राहिला प्रश्न गहाण ठेवायचा, तर बिझनेस म्हणल्यावर काही ना काही गहाण ठेवायला लागतच ना. सगळेच ठेवतात. सगळे ठेवत असतील, आपण नाही. महत्वाचं म्हणजे काय आम्हाला सांगायचं तर जनरेशन गॅप आणि कुठल्याही महत्वाच्या गोष्टींना अप्रोच होण्याची जी स्टाईल आहे, पद्धत, ती वेगवेगळी आहे प्रत्येक जनरेशनमध्ये. माझे आई वडील किंवा यंग मुलांचे आई वडील बिझनेसमॅन हे असेच अप्रोच होतात. वहिनी, माझ्यामध्ये खूप बोललो होता तुझं नाव. हां, आता मी ऋषीला विचारू इच्छिते की म्हणजे बाकीच्यांना तर उत्तरं द्यायचीच आहे तुला, आबांना, आईला, पण त्याचसोबत तुला मीरालाही द्यायची. कारण तुझ्या 2 भावांच्या बायकांसारखं म्हणजे मीही त्यात आहे, तुझी बायको नाही आहे. कॅश मला कुठल्याही गोष्टीसाठी पुश करते आणि मी तिचं ऐकते, बरोबर आहे, ठीक आहे. पण मीरा तशी नाही आहे. या गोष्टीसाठी मीरा ही कुठे ना कुठे तयार नव्हती. तर तू तिला कुठल्या पद्धतीने सांगणार किंवा काय वाटतं, तू तिला कसं फेस करशील, कुठल्या पद्धतीने सांगशील की जे काय प्रेसमध्ये झालं, मला वाटतं तू तिच्यापासून लपवत होतास ही गोष्ट आणि शेवटी तू तिला सांगितलंस, कारण तुला माहिती आहे तिच्याशिवाय दुसरं कोण सपोर्ट नाही करू शकत. हे पण तुम्हाला सांग. आणि दुसरं तुला काय वाटतं, म्हणजे आजकालच्या जनरेशनने रिस्क घेऊच नाही. दोन्ही गोष्टीची उत्तरं. हो, पहिला प्रश्न की मीराला सांगायला मी जरा घाबरत होतो. कारण मुळात ऋषी म्हणून जेव्हा हे कथानक आपल्या मालिकेत सुरू झालं तेव्हा ऋषी म्हणून माझी जरा गोची झाली होती. कारण मोठ्या भावाचं असं म्हणणं होतं की आपण ही रिस्क घेऊया, रिस्क घेतल्याशिवाय बिझनेस नाही. मी मोठ्या भावांच्या शब्दाबाहेर नाही, हे तर माहितीच आहे. पण एकीकडे आबाई असं म्हणत होती की रिस्क ही एवढी मोठी घ्यायला नको की जिथे घर पणाला लागेल. माझ्या मनात जरा पेच प्रसंग होता, पण तरीही दादांचं जर म्हणणं असं असेल तर करून बघायला काय हरकत आहे, या भावनेखाली मी ते केलं. आणि समहाऊ ते आमचं जरा जी घेतलेली रिस्क होती ती फसली आहे. आता माझ्याकडे म्हणजे आबा आणि 2 भावंड सोडून माझा एक वेगळा मनाचा कप्पा आहे जो मी फक्त मीराशी शेअर करतो. परवा रात्री असं झालं की मला काही पर्याय नाही उरला आणि मी तिला सांगितलं. पण ते सांगून परिस्थिती बदलणार नाही. जे संकट आलंय त्याला आम्हाला सामोरं जायचंय. पण मला असं वाटतं की अनुभव जे आता मला वहिनीने विचारलं की रिस्क घेऊच नाही का, तर मला वाटतं रत्नपारखी कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे की जिथे अनुभव आणि सध्याच्या परिस्थितीला अप्रोच होण्याची एक पद्धत, या दोन्हीच्या मध्ये आजची जी पिढी आहे की माझा मोठा दादा आणि माझे आबा यांच्या दोघांच्या मतामध्ये मी नेमकं काय करायला हवं किंवा काय केलं पाहिजे किंवा आता काय करेन हे पाहणं माझ्यासाठी ऋषी म्हणून आणि संकर्षण म्हणून खूप महत्वाचं आहे. आय होप हे सगळं पाहताना तुम्हालाही खूप मजा येईल. पण यातनं एक परत एकदा भावंडांची जी एकी असते किंवा जेव्हा आजकालच्या शर्यतीत धावणारी मुलं कुठेतरी अडखळतात तेव्हा बाप असतो तो कसा पुढे येऊन छाती ठोकपणे सगळ्या कुटुंबाला सांभाळतो, तो तारतो, हे एकदा परत आमच्या कुटुंबामध्ये पाहायला मिळेल. पण ते आता कितपत तारता येतंय याचा अजून काही अंदाज नाही.
आणि बघू आता काय होतंय. टेन्शन तर आहे. नक्कीच ऋषी म्हणाल्यासारखं की आम्हाला म्हणजे रत्नपारखी कुटुंबाला या संकटाला सामोरं तर जावंच लागेल. सगळ्यांनाच माहिती आहे की आबा पुढाकार घेतील, पण बाकीचं कुटुंब कसं साथ देईल, आई, मीरा, मी म्हणजे अभिलाषा, कॅश आणि 3 भाऊ कसे साथ देतील आबांना आणि ते कुठल्या पद्धतीने जातील साथ द्यायला आणि कुठपर्यंत जातील हे जर तुम्हाला पाहायचं असेल आणि मला वाटतं की मजा येईल आणि खूप टचिंग असेल तर ते पाहण्यासाठी नक्कीच पाहत राहा मला सासू हवी रोज 8:30 वाजता आणि पाहत राहा झी 24 तास. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.